नमस्कार मंडळी, आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी एक नवीन रेसिपी करून दाखवणार आहे, ते म्हणजे मंचुरियन ग्रेव्ही। अशा पद्धतीने ही केलेली आहे। तर चला सुरुवात करू। कोबी घेतला, कोबी धुवून घेतला, खिसून घेतला। आता त्याच्यामध्ये मी गाजराचा किस घालते। अशा पद्धतीने मी ह्याच्यामध्ये गाजराचा किस घातलेला आहे। बघा, त्याच्यामध्ये आता मी कांदा घातला बारीक करून, काकडी घातली आणि हे तोंडल्याचा किस घातला। तोंडले किसून घेतले आणि त्याचा किस घालून घेतला। आता मी त्याच्यामध्ये हे अद्रक लसूणची पेस्ट पण घालून घेते। हे सगळं मिक्स करून झालं। आता त्याच्यामध्ये मिरची पूड घातली, एक अर्धा टीस्पून, आणि आता ह्याच्यामध्ये मीठ घालून घेते। हे मीठ पण घालायचं झालं। आता गरम मसाला टाकला, 1 टीस्पून, आणि आता त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालून घेऊ। जवळपास 2 चमचे, 2 ते 2.5 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आणि 3 ते 4 चमचे मी हे मैदा घालून घेतलेला आहे। आता तुमच्या जी मिक्सर आहे ते मिक्सरच्या ह्याच्यानुसार तुम्हाला हे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालावा लागेल। कुणाला थोडा कमी लागेल, कुणाला थोडा जास्त लागेल। अशा पद्धतीने मी हे घालून घेतलेलं आहे। आता मिक्स करून घेते। हलक्या हाताने हे थोडं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे। बघा, याचा डो करून घेतला। अशा पद्धतीने हे मिक्स झालेलं आहे। आता मी हात धुवून घेते आणि हात धुवून घेऊन मी हे बॉल तयार करून घेते। व्यवस्थित बॉल तयार होत आहेत। अशा पद्धतीनं हे सगळे बॉल मी करून घेतले। गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये हे बॉल मी तळून घेते। तर हे सगळे बॉल मी ह्या कढईमध्ये टाकून घेते। मध्यम आचेवर गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची। जास्त मोठी केलं तर करपून जाईल आणि मध्ये कच्चं राहून जाईल। त्यामुळं गॅसची फ्लेम ही मध्यम आचेवर ठेवायची। अशा पद्धतीने हे तळून घ्यायचं, हलवून घ्यायचं थोडं। आता सावकाश अशा पद्धतीने हे हलवून घेतलं। बघा, कलर पण छान आलेला आहे। अशा पद्धतीनं आता हे जवळपास 80% हे तळून घ्यायचं। अशा पद्धतीने हे तळून घेतलेलं आहे। आता नंतर मी 20% राहिलेलं ते मी परत तळून घेतलं, मिक्स करून घेतलं आणि आता हे काढून घेते। आता हे सगळे बॉल मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। बघा, अशा पद्धतीने हे बॉल झालेले आहेत। कलर पण छान आलेला आहे, दिसायला पण छान दिसत आहेत। आता एका कढईमध्ये मी तेल ओतलं आणि त्याच्यामध्ये जिरा, लसूण, अद्रक, हिरवी मिरची हे टाकून घेतलं। अशा पद्धतीने हे टाकून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये कांदा पण टाकलेला आहे। आता कांदा बऱ्यापैकी फ्राय होईपर्यंत आपण हे हलवून घ्यायचं। बघा, कलर चेंज होत आहे कांद्याचा। अशा पद्धतीने हे कांदा फ्राय करून घेतला, हलवून घेतलं थोडं। कलर पण बऱ्यापैकी चेंज झाले कांद्याचा, बऱ्यापैकी शिजला। आता मी त्याच्यामध्ये कांद्याच्या पातीचे जे पांढरा भाग असतो तो मी ते स्प्रिंग असतात ना पांढरे, ते टाकून घेतले। अशा पद्धतीने हे कांदा, सगळे इन्ग्रेडियंट मी सगळं मिक्स करून घेतलं। मिरची पण टाकली हिरवी, आणि आता ह्याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घेतलेली आहे।
कलर पण चेंज झाला. आता त्याच्यामध्ये मी कांद्याच्या पातीचे बारीक काप्स टाकून घेते. बारीक केलेले जे स्प्रिंग आहेत ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. बघा कांदा आणि हे हिरव्या स्प्रिंग कसं चेंज दिसत आहे. कलर पण चेंज झालेला दिसतंय. आता त्याच्यामध्ये लाल मिरची टाकून घेते. जवळपास एक टीस्पून मी ही लाल मिरची टाकून घेतली. तुमच्या आवडीनं तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही टाकून घेऊ शकता. आता त्याच्यामध्ये मीठ टाकलं मी. एक टीस्पून मी मीठ टाकलेलं आहे. अशा पद्धतीने हे हलवून घेते ह्याला थोडं. बघा अशा पद्धतीने मी हलवून घेतलं. आणि आता त्याच्यामध्ये मी ही मिरची पूड टाकली थोडी, एक अर्धा टीस्पून. त्याला पण हलवून घेतलं. बऱ्यापैकी शिजलेला आहे आता. आणि आता मी त्याच्यामध्ये एक टेबलस्पून मी चिली सॉस टाकला. 2 टेबलस्पून मी हे टोमॅटो केचप टाकलं. आणि ह्याच्यामध्ये आता मी हे सोया सॉस टाकून घेतला. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलं. सोया सॉस टाकल्यानंतर हा कलर आलेला आहे. असा ब्लॅक कलर दिसतोय. कन्सिस्टन्सी पण वेगळीच दिसत आहे. बघा अशा पद्धतीनं आता मी त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं. जवळपास 1 ग्लास पाणी, म्हणजे 2 वाट्या किस होता कोबीचा. त्या पद्धतीने मी 2 ते 3 वाट्या पाणी ओतून घेतलं. पाणी पण आता उकळत आहे. हे तर त्याच्यामध्ये बॉल टाकून घेतले. अशा पद्धतीने हे त्याच्यामध्ये सगळे बॉल टाकून घेतले. आता मी कॉर्नफ्लॉवरचं लिक्विड करून ठेवलं होतं पाण्यामध्ये टाकून थोडं ओतून घेतलं. बघा अशा पद्धतीनं कशी कन्सिस्टन्सी आल्यासारखी वाटते ग्रेव्हीला. आता राहिलेलं पण लिक्विड मी ह्याच्यामध्ये टाकून घेतले. असा घट्टसर झाल्यासारखं दिसत आहे आता. बघा ग्रेव्ही आता घट्ट झाल्यासारखी वाटते. त्याच्यावर मी जरा कांद्याच्या पातीचे ते स्प्रिंग टाकून घेतलेले आहे त्याच्यावर. आता थोडा वेळ शिजवून घेऊ. अशा पद्धतीनं आता झालेली तयार. मी आता सर्व करून घेते. एक बॉल घेतला आणि मी त्याच्यामध्ये आता हे सर्व करून घेत आहे. ग्रेव्हीला पण कलर छान आलेला आहे. बॉल पण छान दिसत आहेत. अशा पद्धतीने हे मी ग्रेव्ही मंचुरियन तयार केलेले आहे. करा, खाऊन बघा आणि मला कॉमेंट करून सांगा. अशा पद्धतीने हे केलेलं आहे. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. थँक्स फॉर वॉचिंग.